सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत 10 रुपयाचा चहा असो, 50 रुपयाचं रिक्षा भाडं असो, कॅन्टीन मधलं 120 रुपयाचं जेवण असो किंवा संध्याकाळची 500 रुपयाची शॉपिंग असो, आपल्या तोंडावर एकच वाक्य असतं, दादा QR कोड आहे का? फोन काढला, स्कॅन केलं, पिन टाकलं आणि पेमेंट डन झालं. आज UPI आपल्या रोजच्या आयुष्याचा इतका नॉर्मल भाग बनलाय की आपण त्याचा वेगळा विचार सुद्धा करत नाही. पण जरा विचार करा, उद्यापासून या UPI ट्रान्झॅक्शनवर जर जास्त पैसे द्यावे लागले तर आपल्या रोजच्या खर्चात नेमका काय फरक पडेल? चला अगदी साध्या शब्दात समजून घेऊया. मी राजश्री आणि तुम्ही पाहताय बाय माणूस. सगळ्यात आधी एक गोष्ट डोक्यातून काढून टाका, उद्यापासून UPI वापरणं महाग होणार असं अजिबात नाही. तुम्ही सकाळी घेतलेल्या 10 रुपयाच्या चहासाठी स्कॅन केलं तर तुमच्या खात्यातून 10 रुपयेच कट होतील. ऑटोवाल्याला 50 रुपये दिले तर 50च जातील. म्हणजे एक ग्राहक म्हणून तुमच्यासाठी सध्या चित्र मुळीच बदललेलं नाही. कारण सरकार आणि NPCI म्हणजेच भारतीय राष्ट्रीय देयक महामंडळचं धोरण स्पष्ट आहे की सामान्य माणसासाठी UPI नेहमी मोफतच राहिलं पाहिजे. मग प्रश्न उरतो, हा सगळा वाद नेमका कशासाठी आहे? समजा तुम्ही एका कपड्याच्या दुकानात गेलात आणि 1000चं बिल केलं. तुम्ही QR स्कॅन केला, तुमच्या खात्यातून 1000 रुपये गेले. पण दुकानदाराच्या खात्यातून ते पैसे जाताना जर मर्चंट साइड ट्रान्झॅक्शनवर नियम लागू झाले तर या अख्ख्या डिजिटल सिस्टीम मध्ये एक छोटीशी रक्कम जाऊ शकते. आता व्यापाऱ्यासमोर दोनच पर्याय उरतात. एकतर तो हा खर्च स्वतःच्या खिशातून सोसेल, नाहीतर प्रोडक्टची किंमत थोडीशी वाढवून तो खर्च बिझनेसमध्ये ऍडजस्ट करेल. पण इथेही महत्वाचा मुद्दा हा आहे की दुकानदाराकडून नेमके किती जास्त पैसे घेतले जातील हे अजून तरी पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही. पण मग हा मुद्दा एवढा चर्चेत का आहे? कारण UPI म्हणजे फक्त एक मोबाईल ॲप नाहीये, तर तो भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचा मुख्य पाठीचा कणा बनलाय. आज छोट्या टपरीपासून मोठ्या सुपर मार्केट पर्यंत कॅश आहे का याऐवजी UPI करा असं ऐकायला मिळतं. याचा सगळ्यात मोठा फायदा छोट्या व्यापाऱ्यांना झाला. कस्टमरकडे कॅश नसली तरी धंदा बुडत नाही. प्रत्येक रुपयाचा हिशोब राहतो आणि पेमेंट एका सेकंदात जमा होतं. पण आपण जेव्हा स्क्रीनवर एक क्लिक करतो तेव्हा पैसे हवेतून जात नाहीत. त्यामागे मोठे मोठे सर्व्हर्स, बँकांचं नेटवर्क आणि सायबर सुरक्षेची सिस्टीम रात्रंदिवस काम करत असते. आणि या सगळ्या सिस्टीमला चालवायला मोठा खर्च येतो. थोडक्यात काय तर आपल्यासारख्या सामान्य युजर्सना 500 रुपये मित्राला पाठवायचे असोत किंवा 15 रुपयाचा वडापाव खायचा असो, आपल्याला एक्स्ट्रा चार्ज देण्याची गरज नाही. पण या पूर्ण सिस्टीमचा खर्च शेवटी कोणी भरायचा? सरकारने अनुदानावर चालवायचा, मोठ्या व्यापाऱ्यांनी द्यायचा की दुसरं काही मॉडेल आणायचं? या एकाच प्रश्नावर आपल्या भारताच्या डिजिटल क्रांतीचा पुढचा टप्पा ठरणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीसाठी बघत राहा बाय माणूस.